मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत, स्वयंपाक झालेला आहे, सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं झालेलं आहे. दुपारचं जेवण निवांतपणे होत राहील. अगोदर मी इकडे बनवत आहे नारळाचे लाडू. बघू शकता खूप सारं ताजं नारळ आहे आणि ताजं नारळ 4 दिवस ठेवणं कठीण होतं. दीपकचे पप्पा गेले होते दत्तात्री प्लस माणिकप्रभूला गेलेले होते. 2-3 ठिकाणी देवस्थानी दर्शन झालेलं आहे. तिथं नारळ वाळून घेऊन आलेला आहे. तर नारळ ठेवला खराब होतं प्रसादाचं, त्यामुळे मी याचे लाडू बनवते. खूप छान बनवून तयार होतात. तर 2 तास नारळ मी भिजत ठेवलेलं होतं. धुवून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलेले कॉटनच्या कपड्यानं आणि मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं. याऐवजी आपण ग्रेट पण करू शकतो. तर लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 ग्लास दूध घेतलेले. सहित दुधाला उकळी आल्यानंतर खोबरं टाकायचं, आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं. नंतर यामध्ये साखर टाकायची आहे. मेजरमेंट सांगेन तर 4 वाटी नारळासाठी 4 वाटी साखर घेतलेली आहे. साखर टाकून आपल्याला कमी गॅसवर सतत एक सलग चमच्यानं फिरवत शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता डार्क कलर झालेला आहे. एकदम डार्क कलर येऊपर्यंत आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. नंतर याचे लाडू बनवायचे. हे ताज्या नारळाचे लाडू आपण 8 दिवस ठेवून खाऊ शकतो. खूपच छान आणि चविष्ट लागतात.